हा समोसा मेकर वापरून तुम्ही एकाच वेळेला खूप सारे खुसखुशीत मिनी समोसे बनवू शकता. मार्केटमधला समोसा हा आपल्यासाठी थोडासा अनहेल्दी असतो. कारण तेच तेल वापरलं गेलेलं असतं. तसेच जी आतली भाजी असते ती बऱ्याच दिवसांची सुद्धा असू शकते. त्यामुळे घरच्या घरी फ्रेश भाजी बनवा आणि असे हे खुसखुशीत कुरकुरीत मिनी समोसे बनवा. संध्याकाळच्या चहाबरोबर अगदी परफेक्ट स्नॅक आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. साहित्याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल. समोसातील सारण असतं त्यामध्ये बटाटे आणि वाटाण्याचं मिश्रण असतं. तर सगळ्यात आधी आपण 3 कच्चे बटाटे कुकरमधून 3 ते 4 शिट्ट्या देऊन शिजवून घेतोय. तसेच अर्धी वाटी वाटाणे घेऊन ते 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये वाफवून घेतलेले आहेत. वाटाणे शिजवताना तुम्ही त्यामध्ये थोडंसं मीठ घालू शकता. बटाटा आणि वाटाणे शिजतायत तोपर्यंत आपण बाहेरील आवरणाची तयारी करून घेऊयात. त्यासाठी परातीमध्ये किंवा एका बोलमध्ये 2 कप मैदा घ्यायचा आहे. पिठामध्ये 1 चमचा ओवा हातावरती घेऊन चुरून घालूयात. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. हे सगळे कोरडे साहित्य आपण हाताने मिक्स करून झाले की यामध्ये 2 चमचे तेल घालूयात. तर 2 मोठे चमचे मी इथे तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही तेल किंवा तूप असं काहीही वापरू शकता. 1-2 मिनिटं तेल मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं. मैद्याच्या प्रत्येक कणाला तेल लागलं गेलं पाहिजे आणि असा मुटका करून बघायचा. मुटका तयार होतो याचा अर्थ तेल लागलं गेलेलं आहे. असे केल्याने समोसे एकदम खुसखुशीत तयार होतील. आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून एक घट्टसर गोळा मळून घेणार आहोत. समोसाचं पीठ हे चपातीच्या पिठापेक्षा घट्ट नसावं, नाहीतर समोसा क्रिस्पी होत नाही, मऊ तयार होतात. घट्ट गोळा मळून झाला की आपण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवूयात. तोपर्यंत पुढची तयारी करूयात. बटाटे शिजल्यानंतर त्याच्या साली काढून घेतल्यात आणि हातानेच असे कुस्करून घेतेय. तसेच वाटाणे जमेल तितके तुम्ही हाताने मॅश करू शकता किंवा अखंड ठेवले तरी चालतील. आता त्यानंतर समोस्याचे एक स्पेशल मसाला असतो तो तयार करून घेऊयात. तर इथे मी 1 मोठा चमचा धणे, 1 मोठा चमचा बडीशेप, 6 ते 7 काळी मिरी, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 बारीक आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. तसेच थोडीशी कोथिंबीर घातली आहे. हे सगळं साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पाणी न घालता वाटून घेतले म्हणजे इथे समोसाचा स्पेशल मसाला तयार आहे. भाजी बनवून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतले. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहे आणि पाव चमचा हिंग घालतेय. फोडणी छान तडतडली की आपण यामध्ये हा मसाला बनवून ठेवलेला तो घालतोय. मसाला खाली करपायला लागतो त्यामुळे थोडंसं पाणी घाला आणि अगदी एखाद मिनिटभर परतवून घ्या. जास्त परतवत बसण्याची गरज नाहीये कारण आपल्याला याचे जे फ्लेवर्स आहेत ते समोस्यामध्ये पाहिजेत. त्यामुळे जास्त परतवून त्याचे फ्लेवर्स तुम्ही घालवू नका. काही बेसिक पावडर मसाले ॲड करूयात. तर पाव चमचा हळदी पावडर, तसेच 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालू शकता. मी इथे चाट मसाला वापरला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळे मसाले परतवून घ्यायचे. मसाल्याचा खमंग वास सुटायला लागलाय. तर आता आपण यामध्ये मॅश करून ठेवलेली ही भाजी घालूयात. भाजी फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायची, एकजीव करून घ्यायची आणि मग यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. या भाजीला ना हलकासा गोडसरपणा असतो. त्यामुळे एकतर तुम्ही साखर टाका किंवा पिठी साखर इथे वापरू शकता. तर गॅस बंद करायचा आणि मग पिठी साखर टाकायची 1 चमचाभर. मिक्स करून घ्यायची भाजी परत एकदा. तर अशी ही समोशाच्या आतील खमंग टेस्टी भाजी तयार झालेली आहे. भाजी पूर्ण थंड झाली की आपण याचे समोसे बनवायला घेऊयात. कणिक पण भिजून तयार आहे. तर आता परत एकदा 2 मिनिटासाठी मळून घेऊ आणि यामधून मोठ्या-मोठ्या आकाराचे गोळे काढून घेऊ. मोठा गोळा का? कारण मी समोसा मेकरनी समोसे बनवतेय. यामध्ये 24 मिनी समोसे एकाच वेळेला तुम्ही तयार करू शकता. मी हा मेकर ऑनलाईन मागवलाय आणि प्रॉडक्ट लिंक टॅग केलेली आहे. आता हा जो मी मोठा गोळा घेतलाय याची एक मोठी चपाती लाटून घेतेय.
जास्त पातळ लाटायची नाही आणि एकदम जाड पण ठेवायची नाहीये. मध्यम अशी लाटून झाले की ही आपण मोठी जी चपाती आहे ती या मेकरवरती ठेवूयात. पाहिजे तर तुम्ही अशी पसरवून घेऊ शकता. आता मेकरची जी साईज आहे तेवढी तुम्ही पुरी लाटून घेऊ शकता आणि एकाच वेळेला 24 समोसे तयार करा. मला इथे एका गोळ्यात पीठ कमी पडल्यामुळे चपाती थोडीशी छोटी झाली आहे. तर मी ही चपाती या मेकरवरती ठेवलेली आहे आणि यामध्ये आता आपण हे सारणाचे छोटे-छोटे गोळे तयार करून या त्रिकोणी भागात ठेवतेय आणि त्याच्यावरती आता आपल्याला एक दुसरी पोळी ठेवायची आहे. बरोबर एकावरती एक ठेवून टोकं जुळवून घ्यायची आणि आता यावरून आपल्याला लाटणं फिरवून घ्यायचंय. चांगलं 3-4 वेळा लाटणं फिरवून घ्या. जोपर्यंत त्याच्या कडा दिसत नाही तोपर्यंत लाटणं फिरवा आणि याचा जो एक्स्ट्रा भाग आहे ना तो काढून टाका. एक्स्ट्राचं जे बाहेर पीठ आलेलं आहे ते काढल्यानंतर याच्यामध्ये जे समोसे आहेत ते तुम्ही अशा प्रकारे प्रेस करून काढू शकता. अगदी सहजरित्या एकाच आकारामधील तुम्हाला हे समोसे मिळतील आणि एकाच वेळेला तुम्ही भरपूर सारे समोसे बनवू शकता. आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंय आणि या गरम तेलामध्ये आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहेत. एका वेळेला बसतील तेवढे समोसे यामध्ये सोडा आणि बाकीचे समोसे तुम्ही एका रुमालाखाली झाकून ठेवा म्हणजे ते कोरडे पडणार नाहीत. आता इथे सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे समोसे आपल्याला हे लो फ्लेम वरती तळायचे आहेत. असे चमच्याने तुम्ही एक सतत हलवत राहा म्हणजे सगळीकडून ते व्यवस्थित तळले जातील आणि कलर पण सगळीकडून एकसारखा येईल. मोठ्या आचेवरती समोसे अजिबात तळू नका, नाहीतर बाहेरून तर कलर बदलेल पण आतून कच्चेच राहतील आणि मऊ सुद्धा पडतात. असे खुसखुशीत क्रिस्पी व कुरकुरीत तयार होणार नाहीत. समोसे हे नेहमी मंद आचेवरती तळले जातात त्यामुळे थोडासा वेळ लागतो. कोटिंग छान एकसारखं तळलं गेलेलं आहे आणि तुम्ही आवाज ऐकू शकता की अगदी खुसखुशीत क्रिस्पी झालेले आहेत. मिनी समोसे असले तरी सारण अगदी जास्त भरले गेलेलं आहे. आता हाताने आपल्याला समोसे बनवायचे म्हणल्यावर त्याला प्रॅक्टिस लागते आणि एक-एक समोसा बनवायला खूप वेळ लागेल. त्यामुळे या मेकरचा तुम्ही वापर करा आणि असे समोसे बनवू शकता. तुम्ही यामध्ये वेगवेगळे सारण बनवून वेगवेगळे पदार्थ तयार करा. जसे की चिकन समोसा किंवा करंजी वगैरे बनवू शकता. हे गरमागरम क्रिस्पी समोसे तुम्ही मस्तपैकी अशा चटणी सोबत किंवा सॉस सोबत सर्व्ह करा. हे समोसे बनवताना ना पाणी लावायचं टेन्शन, ना सील करायचं टेन्शन. फक्त 2 मोठ्या चपात्या लाटायच्या, त्यामध्ये सारण भरायचं आहे आणि आपोआपच असे मिनी समोसे तुम्हाला मिळून जातील. फक्त पीठ मळताना ते जास्त सेल ठेवू नका, घट्ट मळा आणि समोसे तळताना ते मोठ्या आचेवरती न तळता मंद आचेवरती तळा. परत एकदा सांगते की समोसा मेकरची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही परचेस करू शकता. हा व्हिडिओ सेव्ह करा कारण खूप युजफुल आहे तुमच्यासाठी. तसेच ही मिनी समोस्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन परत अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.